सुयारींचा कानमंत्र. तर हा कानमंत्र काय आहे, की आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे, किती महान आहे, ह्याचं उदाहरण हा सुयारींचा कानमंत्र आहे. काय याच्यामध्ये सांगितलेलं आहे, तर हा एवढा महत्त्वाचा मंत्र का म्हणावा लागेल, तर ह्याच्यामध्ये तुम्ही आता ऐकलं असेल, एक तर लिहिलेलं आहे, की "गाज-विज त्याला भिजू नको." म्हणजे घाबरायचं नाही. किती मोठं संकट आलं तरी घाबरायचं नाही. दुसरा पॉइंट याच्यामध्ये आहे, की "काठ्या पाटलाचा मान राखजो." म्हणजे जो प्रतिष्ठित व्यक्ती आहे गावामध्ये त्याचा मान राखायचा. त्यांनी सांगितलेलं ऐकायचं. म्हणजे कोर्ट कचेरीत जायची गरज लागणार नाही. बरोबर की नाही? सरकार दरबारची पायरी चढजो नको. म्हणजे कोर्टात जायचं नाही, पोलिस स्टेशनला जायचं नाही. काठ्या-पाटलाचा मान राखला तर कशाला कोर्टात जायचं भाग पडेल. बरोबर की नाही? मान राखजो आणि गेलास त्याच्या पुढचं वाक्य आहे, की गेलास, कोर्टात गेलास तर पिपल असा खलाल म्हणजे जे पिंपलाचं झाड आहे, ते वारा आल्यावर किती मोठा आवाज करतं तसा म्हणजे त्याचा अर्थ आहे एवढा हुशार हो, की समोरचा वकील असो ना तर कोणी असो त्याला ऐकायचं नाही एवढा हुशार. म्हणजे एवढी बुद्धिमत्ता तुझ्याकडे पाहिजे, एवढा हुशार हो, असं तिथे म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर असं म्हणलेलं आहे, की "हाटा बाजारात जायचो." म्हणजे आठवडी जो बाजार असतो, त्या बाजारात जायचं सगळं घे, पण 2 दिडक्या बोचाला बांधून आणजो. म्हणजे आर्थिक बचत इथे सांगितलेली आहे, की पैसे रिटर्न आणायचे आहेत, बचत करायची आहेत. ही आर्थिक बचत त्यांनी तिथे सांगितलेली आहे. आणि जे काही आणलंस ते वाटून खायचं आणि केव्हापर्यंत? "मला म्हातारा होईज" म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत. ज एवढी महान इथे संस्कृती आहे किंवा जे तत्वज्ञान आहे ते सांगितलेलं आहे. नाहीतर आजकाल आधुनिकच्या ह्याच्यात लग्न झालं की घ्या वाहिला. म्हणजे आई-वडिलांना पासून वेगळं राहायची पद्धत आता सुरू झालेली आहे. काही जण तर आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवत आहेत. तर हे किती वाईट आहे. तर हे आपल्या लक्षात येईल की किती संस्कृती चांगली आहे आणि ती टिकवायची असेल तर अशी जी जुनी काही गोष्टी आहेत त्या पुढे आणल्या पाहिजेत. हे पुढे आलं नाही कारण की जसं आपण सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 4थीला शिकवला गेला आम्हाला. तोच इतिहास 10वी-12वीला का नको होता तेव्हा. तर तसंच हा कानमंत्र आहे हा 5व्या दिवशी आम्हाला सांगितला जातो. तर हा मोठेपणी सांगितला गेला पाहिजेत होता, तर ते पुढे गेला नाही.